इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज काहीतरी सांगणार आहे, ते ऐकून घ्या तुम्ही. तुम्हाला फिरायला कोणाकोणाला आवडतं जायला? मी तुम्हाला त्या संबंधित आज एक याच्यात माहिती सांगणार आहे. एका ठिकाणी तुम्हाला आपण जाणार आहे. क्षेत्रभेट. क्षेत्रभेट आपण कुठे जातो? कुठे कुठे घेतो क्षेत्रभेटी? सहलीला. क्षेत्रभेट अहवाल लिहिताना भेटीचा उद्देश, ठिकाणाचे नाव, तारीख आणि वेळेसह माहिती द्यावी. अहवालात भेटीचे अनुभव, निरीक्षणातून मिळालेली माहिती आणि निष्कर्ष यांचा समावेश करावा. अहवालाच्या सुरुवातीला प्रस्तावना, त्यानंतर मुख्य आणि शेवट समारोप असावा. तसेच शक्य असल्यास छायाचित्र जोडावीत. क्षेत्रभेटीचे अहवालाचे लेखन स्वरूप. प्रस्तावना. भेटीचे उद्दिष्ट स्पष्ट करा. भेटीचे ठिकाण, तारीख आणि वेळ नमूद करा. भेटी दरम्यान अभ्यासलेल्या जाणाऱ्या विषयाची थोडक्यात माहिती द्या, जसे की भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा आर्थिक बाबी. क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणास अभ्यास, निरीक्षण आणि अनुभवासाठी शैक्षणिक दृष्ट्या केलेली भेट होय. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करताना उद्देश निश्चित करणे, ठिकाण व प्रवासाचे नियोजन करणे, तसेच आवश्यक साहित्य गोळा करणे आवश्यक आहे. क्षेत्रभेट म्हणजे काय? शैक्षणिक भेट. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी विविध ठिकाणांना दिलेली भेट, जसे की ऐतिहासिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे किंवा औद्योगिक क्षेत्रे. निरीक्षण आणि अभ्यास. या भेटीमुळे विद्यार्थी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तेथील निसर्ग, लोकजीवन, संसाधने आणि इतर गोष्टींचे निरीक्षण करून अभ्यास करतात. ज्ञानात वाढ होते. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून अधिक ज्ञान मिळते. हे बघा, आपण या ठिकाणी कुठे जातो? क्षेत्र भेट देण्यासाठी जातो. जसे काही किल्ले, वास्तू संग्रहालय, नदीचे वगैरे ठिकाणे, अशा ठिकाणी आपण जातो. स्थळ आणि नियोजन. चित्रभेटीपूर्वी स्थळ योग्य निवडणे, प्रवासाची सोय, वेळापत्रक आणि कार्यक्रमाचे नियोजन करणे आवश्यक असते. उद्देश निश्चित करणे. शिक्षकांनी क्षेत्रभेटीचा उद्देश आणि तो अभ्यासक्रमाशी कसा संबंधित आहे हे स्पष्ट करावे. उदाहरणार्थ, इस्रो सारख्या अंतराळ संशोधन केंद्रांना भेट दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ, रॉकेट आणि पृथ्वीविषयी जिज्ञासा निर्माण होऊ शकते. भविष्यातील करिअरच्या संधीबाबत मार्गदर्शन मिळू शकते. आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव, नकाशे, परवानगी पत्रे आणि इतर महत्वाची कागदपत्र आधीच तयार करणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, कारखान्याची क्षेत्रभेटीच्या कारखान्याची व्यवस्थापन परवानगी आवश्यक असते. प्रवास नियोजन व तयारी. विद्यार्थ्यांना प्रवासाच्या पद्धती, खर्च, लागणारे वस्तू, जेवण, कपडे आणि आवश्यक साहित्य यामध्ये माहिती दिली जाते, जेणेकरून प्रवास सुरळीत पार पडेल. आपत्कालीन परिस्थितीची तयारी. विद्यार्थ्यांना स्वतःच्या आणि गटाच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. शिक्षकांच्या सूचनेचे पालन करावे. अपरिचित ठिकाणी एकटे जाऊ नये. स्थानिक पर्यावरणाचा आदर करावा. स्थानिक लोकांशी संवाद साधल्यास अधिक माहिती मिळू शकते. तसेच प्रथमोपचार संच बरोबर बाळगणे आवश्यक आहे. प्रश्नावली तयार करणे. विद्यार्थ्यांनी निरीक्षणासाठी उपयुक्त मुक्तांतर प्रश्न तयार करावे, जेणेकरून त्यांच्या शिकण्याचे अनुभव अधिक समृद्ध होतील. क्षेत्रभेटी, निरीक्षण आणि निष्कर्ष. क्षेत्रभेटी दरम्यान स्वतःची व इतरांची सुरक्षता बाळगणे आवश्यक आहे. क्षेत्रभेटी दरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे योग्य पालन करावे. अनोळखी ठिकाणी एकटे जाऊ नये. क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्या. क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याकडून पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. कोणत्या वस्तू आपण सोबत नेतो भेटीला जाताना? नोंदवही, पेन, पेन्सिल, नकाशा, कंपास, कॅमेरा, दुर्बीण, मोजपट्टी, प्रश्नावली, आपण हे सगळं आपल्या सोबत घेऊन जातो. क्षेत्रभेटीच्या हेतूने उदाहरणार्थ, शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी माहिती संकलन करता नमुने गोळा करण्यासाठी पिशव्या, डबे, माती, पाणी, दगड किंवा वनस्पतीचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी किंवा झाकणाचे डबे. प्रथमोपचार पेटी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक असते. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तुम्ही त्याची उत्तरे मला द्या. एका वाक्यात उत्तरे द्या. क्षेत्रभेटी दरम्यान कोणते साहित्य सोबत घेऊन जाणार आपण? सांगा. बरोबर. आपण क्षेत्रभेटीला कोणकोणत्या ठिकाणी जातो? बरोबर, अगदी अगदी बरोबर. क्षेत्रभेट ही आपल्याला कुठे उपयोगी पडते? शालेय शिक्षणात आपल्याला उपयोगी पडते.
रिकाम्या जागा भरा. क्षेत्रभेटीच्या ठिकाणी आपण कशाच्या साह्याने पोहोचतो? बरोबर. क्षेत्र भेटी दरम्यान तुम्ही काय बाळगणे आवश्यक आहे? सुरक्षिता आणि प्रथमोपचार पेटी. प्रश्न तिसरा, मी तुम्हाला स्वाध्याय सांगते तो तुम्ही घरून लिहून आणायचा आहे. तुमच्या शब्दात क्षेत्रभेटीची माहिती लिहून आणा 10 ओळी.